आजचा भाग क्रमांक 146 146 श्रीराम. शुकमुनी कथा सांगतायत पुढे. यज्ञ तर पार पडला. या यज्ञामध्ये सगळे लोक आनंदित झाले, एक व्यक्ती सोडून अर्थात, आणि ती म्हणजे दुर्योधन होता. आणि त्याचं कारण हे आपल्याला माहिती आहे की दुर्योधनाकडे जी सेवा दिली होती किंवा त्यांनी जी मागून घेतली होती की जिथे जिथे धन लागेल ते सर्व मी पुरवठा करीन, तुझं जे कोश आहे तो माझ्याकडे दे, आणि ती सेवा त्याला अर्थात त्यांनी दिली होती. आणि जितकं ज्या प्रकारे त्यांनी ही गोष्ट केली होती इतकं सगळं त्यांनी दानधर्म केला होता. आणि तो बघितल्यावरती अर्थातच त्याचा जळफळाट झाला. त्याचं मनामध्ये खूप एक प्रकारची असूया निर्माण झाली की किती हा पैसा आहे, किती काही गोष्टी याच्याकडे आहेत, किती संपन्न आहे, हे सगळं त्याला बघायला मिळाल्यामुळे त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला, आनंद अजिबात झाला नाही. इतरही अनेक लोकांनी अनेक सेवा घेतल्या होत्या. जसं भीमाने एक सेवा घेतली होती, त्यांनी भोजन प्रमुख होता. तो ज्याला जे आवडतं त्यांनी ती सेवा घ्यायला हरकत नाही. भीमसेनाकडे भोजन प्रमुख होता. तो कर्णाला दान देण्याचं काम दिलं होतं. बाकीसुद्धा अनेक लोक होते. अर्जुन म्हणाला की जे गुरुजन येतील त्यांची सेवा मी करेन. त्याला ती सेवा देण्यात आली. यज्ञासाठी लागणारी सामुग्री गोळा करण्याचं काम नकुलाला दिलं. आणि एक महत्त्वाची सेवा जी होती ती म्हणजे आलेल्या प्रत्येक अतिथीचे पाय धुवायची. ही सेवा श्रीकृष्णाने घेतली. मनुष्य सेवासुद्धा काय घेतो त्याच्यावरून समजतं मनुष्याची पात्रता काय ती, नाही का. नम्रता हा किती महत्त्वाचा भाग आहे. ज्या व्यक्तीकडे नम्रता आहे ती व्यक्तीच भगवंताला आवडते. आणि भगवंताने हे सांगितलं आणि भगवंताने स्वतः केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे. सगळ्या ठिकाणी भगवंताने अशा सगळ्या गोष्टी केल्या आहेत. जसं तो ब्राह्मणांचा भक्त होता म्हणून सुदामेसारख्या सामान्य अशा व्यक्तीचा पण त्यांनी अशाच प्रकारे आदर केला की आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा अशा प्रकारे आदर केला. आणि भगवंतांनी ही सेवा आपल्याकडे घेतली आणि ती अर्थात केली. अशा प्रकारे सर्वांनी मिळून सेवा केली आणि यज्ञ संपन्न झाला. सर्वत्र आनंद झाला. यज्ञ उत्सव बघायला तर सगळे देव आलेच होते. यज्ञ उत्सव यथावकाश संपला आणि सगळे लोक आपापल्या ठिकाणी परत जायला निघाली. जाणारी प्रत्येक व्यक्ती संतुष्ट होती. त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये यज्ञाविषयीच विचार होते की किती सुंदर यज्ञ संपन्न झाला, किती छान दानधर्म युधिष्ठिराने केला, कशा प्रकारे सगळे लोक वेगवेगळ्या सेवा करत होते, किती सुंदर असा यज्ञ झाला, असा सगळे विचार सगळ्यांच्या मनामध्ये होते. फक्त एकच दुर्योधन होता की ज्याच्या मनामध्ये अजिबात आनंद नव्हता. केवळ आणि केवळ दुःख आणि अर्थात त्याच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण झाली होती पांडवांविषयी. आणि अशी ही म्हणून तर म्हणलं की आपण कुठून काय घ्यायचं हे आपल्यावरती आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या कामासाठी जातो, तिथे अनेक प्रकारच्या गोष्टी दिसतात. त्यातून आपण काय उचलायचा हा आपला भाग आहे. चांगल्याही असू शकतात, काही वाईटही असू शकतात, परंतु आपण चांगल्या गोष्टी उचलायला पाहिजे आणि त्यातला आनंद आपण घेतला पाहिजे. आपण तो दुःखाचा भाग बाजूला ठेवला पाहिजे. हे कठीण भाग आहे, परंतु हेच तर अध्यात्म आहे ना. बाकी सर्व लोकांना आनंद झाला, फक्त दुर्योधन असा एकच व्यक्ती होता की ज्याला दुःख झालं. अर्थात त्या दुःखाचं रूपांतर अजून काही गोष्टीत नंतर झालं. कारण जेव्हा हे सगळे लोक इंद्रप्रस्थामध्ये आले होते त्यावेळेस एक महाल बांधलेला होता. तो महालसुद्धा बघायला सगळे गेले. आणि तो महाल बघत असताना मय जो दैत्य होता त्याने आपल्या मायेचा वापर करून तो महाल तयार केला होता. त्याच्यामुळे अनेक गोष्टी अशा होत्या की ज्या लोकांना बघता बघता समजत नव्हतं की आपण काय बघतो. जसं काही ठिकाणी पाणी आहे असं वाटावं म्हणून मनुष्याने जर हळुवारपणे पाय ठेवावा तर तिथे जमीन निघायची, जिथे जमीन समजावं तिथे पाणी निघायचं. अशा प्रकारचा तो महाल त्यांनी मय राक्षसाने भूलभुलैया तयार केला होता. आणि ह्या महालाला बघताना दुर्योधनाची अनेक ठिकाणी फजिती झाली होती. आणि ही सगळी घटना जेव्हा घडली तेव्हा इतरही लोक तिथे बघत होते. आणि त्यामुळे दुर्योधनाला बऱ्यापैकी लज्जा पण आली, क्रोध पण आला.
असं काही ठिकाणी उल्लेख आहे की द्रौपदी हसली, परंतु असा कुठलाही उल्लेख भागवतामध्ये नाही आहे. असं काही लोक म्हणतात की पांडव आणि कौरवांचं जे काही पुढे घडलं त्याची बीजे जी काय रोवली गेली त्याच्यामध्ये द्रौपदीचा फार मोठा वाटा आहे असं काही लोक म्हणतात. कारण ती दुर्योधनाला हसली आणि असं म्हणली की धृतराष्ट्राचा पुत्र अंधपुत्र अंधच आहे, असा उल्लेख काही लोकांनी केला आहे, परंतु भागवतामध्ये नाही आहे. लक्षात ठेवा. काय आहे की अनेक जेवढ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्यावरती वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावरती टीका लिहिलेली आहे आणि वेगवेगळ्या अँगलने लिहिले. जसं कर्णावरती अनेक पुस्तकं आहेत, अनेक महान महान लोकांनी लिहिलीत, परंतु त्यांनी वेगवेगळ्या अँगलने लिहिलीत, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलीत. म्हणून काही ठिकाणी त्याचं त्यांनी खूप कर्णाची स्तुती पण केली आहे, कारण त्यांनी कुठला दृष्टिकोन ठेवला त्याच्यावरती अवलंबून आहे. तसं काही लोकांनी असं काही ठिकाणी लिहिलं आहे, परंतु वास्तविकमध्ये भागवतामध्ये असा उल्लेख नाही की द्रौपदीने त्याचा अपमान केला किंवा द्रौपदीने अशा प्रकारे त्याला केलं, असा कुठेही उल्लेख भागवतात नाही आहे. फक्त ही घटना घडली नक्की की त्याची फजिती झाली हे नक्की, आणि काही लोक बघत तर असणारच, हे घडलं नक्की. पण कोणी एखाद्या व्यक्तीने असा अपमान केला असा उल्लेख कुठेही नाही. शेवटी काही जरी बाहेर घडले तरी काय करायचा हा निर्णय माझा आहे ना. युद्ध करण्यापर्यंतची पाळी कोणी आणली? पांडवांनी तर नाहीच आणली ना. शेवटपर्यंत पांडवांनी प्रयत्न केलेच, 5 गावं मागितली होती. त्याच्याही पुढे जाऊन कृष्ण म्हणाला की अजून काही कमी असेल तरी चालेल, पण युद्ध नको. परंतु ज्याला करायची इच्छा तो करणारच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला काय अर्थ नाही की बीज रोवली गेली. त्याच्या मनामध्ये द्वेष भावना होती आणि म्हणून असं घडलं. हीच गोष्ट सत्य आहे. अशा प्रकारे ही घटना इथे घडली. दुर्योधन आपल्या देशामध्ये परत गेला, आपल्या राजधानीत गेला आणि ही द्वेष भावना मात्र तो घेऊन गेला. कृष्णाचे अनेक शत्रू होते, त्याच्यामध्ये अजून एक शत्रू होता. तो वास्तविक पाहता कृष्णाचा शत्रू सरळपणे नव्हता, तो मित्र होता शिशुपालाचा. बघा कशी गंमत आहे. मित्र होता शिशुपालाचा, आणि शिशुपालाचा वध भगवंताने केल्यामुळे त्याला राग आला कृष्णाचा. तो म्हणाला माझ्या मित्राला मारलेलं, मग याला मी सोडणार नाही. आणि म्हणून त्याने ठरवलं की मी सर्व यादवांनाच नष्ट करीन. काय प्रतिज्ञा बघा. आपण कोण आहोत, आपली काय काय प्रकारची आपली क्षमता आहे याचा विचार न करता प्रतिज्ञा केली की मी या पृथ्वीवरून यादवांचं नाव पुसून टाकेन. यादव कुळाचं काय ही प्रतिज्ञा. आणि वरून त्याची वल्गना की माझं सामर्थ्य इतकं आहे. अर्थात प्रतिज्ञा त्यांनी केली त्यावेळेस, पण नंतर त्याला लक्षात आलं की इतकी मोठी प्रतिज्ञा करण्याची आपलं सामर्थ्य नाही. मग आता काय करायचं. जेव्हा अशा प्रकारच्या काही वल्गना कोणी करतात तेव्हा नेहमीच हे सगळे राक्षस किंवा अशा प्रकारचे दुष्ट व्यक्ती एकाच देवाची प्रार्थना करतात, आणि तो म्हणजे भगवान शंकर. कारण अर्थात लवकर प्रसन्न होतो, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इतर देव प्रसन्न होणं कठीण, विष्णू तर कधीच होत नाहीत, पण त्यांची प्रार्थना दैत्याने क्वचितच केली असेल. सगळे दैत्य जे ते शंकराचे भक्त. आणि म्हणून शाल्वानी पण विचार केला की मला लवकर प्रसन्न करून घ्यायचं असेल, प्रतिज्ञा पूर्ण करायची असेल, मागेल ते वरदान देण्याचा भाग फक्त भगवान शंकर करू शकतात. म्हणून त्यांनी पशुपतीनाथाची आराधना सुरू केली. आराधना करताना ती जी काय आराधना त्यांनी केली असेल त्याच्यामुळे तो दिवसभरात फक्त 1 मूठ धूळ खायचा, अन्न खायचा नाही. बघा काय कोण कशी आराधना करेल सांगू शकत नाही. खडतर आराधना केली, यात शंका नाही. अशी तरी साधना किती दिवस केली? 1 वर्ष. 1 वर्ष साधना केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले बोल शाल्वा, तुला काय वर पाहिजे बोल. अजिबात असं सांगितलं नाही की तुला हा वर मिळणार नाही, तू फक्त वर मार मागितले. बघा बऱ्याच वेळा काही काही देव प्रसन्न झाला सांगतात की हा वर सोडून बाकी माग. ब्रह्मदेवसुद्धा कधी कधी म्हणतात की अमरत्व मागू नका, ते मला देता येणार नाही. कारण त्यानं दैत्याने बऱ्याचशा ब्रह्मदेवाची पण प्रार्थना केली, कारण ब्रह्मदेव पण तसा बऱ्यापैकी देव लवकर प्रसन्न होतो. म्हणून ब्रह्मदेवाची काही लोकांनी प्रार्थना केली, आणि ब्रह्मदेव कधी कधी प्रगट झाल्यावर म्हणतात वत्सा अमरत्वाचा वर मागू नको, बाकी काय मागशील ते माग, मी तो देऊ शकणार नाही. तरी पण ते राक्षस म्हणायचे असं का तुम्ही आमच्या प्रसन्न झाला, वर का देत नाही हा. शेवटी त्यांना सांगायची पाळी आली की नाही मी हा देऊ शकत नाही,
कारण असं आहे की ज्या व्यक्तीचा जन्म झाला आहे त्या व्यक्तीला मृत्यू येणारच. जो जीव जन्माला आला त्या जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू यायलाच पाहिजे, हे अशाच प्रकारची विधिलेखित आहे. आणि म्हणून तुम्ही जर अमरत्व मागितलं तर हे निसर्ग नियमाच्या विरोधात आहे, म्हणून हे तुम्हाला मिळू शकत नाही असं ब्रह्मदेवाने पण अनेक वेळा सांगितलं आहे आणि बाकीचे वर मागितलेत लोकांनी. परंतु भगवान शंकरांनी काहीही सांगितलं नाही. प्रसन्न झाले आणि लगेच म्हणाले, बोल शाल्वा, तुला काय वर पाहिजे बोल. शाल्वाने लगेच सांगितलं की मला असा वर पाहिजे की मला एक विमान पाहिजे. विमान कसं पाहिजे तर ते कुणाला सहसा नष्ट करता येणार नाही. राक्षस असो देव असो, अजिंक्य विमान पाहिजे की ज्यातून मला कुठेही जाता आलं पाहिजे, कसाही संचार करता आला पाहिजे, सगळी शस्त्र त्याच्यामध्ये पाहिजेत. असं मला अद्वितीय विमान पाहिजे. जसं त्रिपुरासुराकडे एक विमान होतं अशाच प्रकारचं होतं नाही का. आणि त्यातून त्यांनी देवांना खूप त्रास दिला होता. त्याचा वध भगवान शंकरांनीच केला. आणि अशाच प्रकारचं हे समजा की एक विमान सुंदर असं त्यांनी मागितलं आणि भगवान शंकर लगेच म्हणाले, हरकत नाही, तथास्तु. अजिबात भगवान शंकरांनी विचारलं नाही की हे तू कोणासाठी मागतोस, काहीच विचारलं नाही. मागितलं, देऊन टाकलं. विमान मिळालं, बस शाल्वाला जणू काही सगळं मिळाल्यासारखं वाटलं. त्यांनी त्या विमानामध्ये आरूढ झाला आणि लगेच सुरुवात. काम एकच, देवांचा द्वेष, यादवांचा द्वेष हा एकच त्याच्याकडे भाग होता काय दुसरं. विमानाचा त्यांनी वापर केला, विमानामध्ये तो स्वार झाला. जोडीला थोडंसं सैन्य पण घेतलं आणि पहिलं काम केलं असेल तर द्वारकेवरती हल्ला केला. द्वारकेवरती चारी बाजूने सेना पाठवून दिली. स्वतः विमानात आला आणि युद्ध सुरू. एकीकडे सेना लढते, एकीकडे तो लढतोय. सेना लढत होती ती जमिनीवर लढत होती आणि शाल्वा राजा जो होता तो आकाशामध्ये होता. आणि त्या आकाशात जे विमान होतं, जे यान होतं, त्या यानावरती काही सोडलं तरी ते यानाला काही व्हायचं नाही. हा मुख्य होता भाग की ते अभेद्य असं नगरच होतं एक प्रकारचं. आणि त्या अभेद्य नगरातून हा अनेक गोष्टींचा वर्षाव करायचा. अनेक शस्त्र असतील, अनेक गोष्टी होत्या ज्यावरून तो वर्षाव करायचा. आणि यादवांची पळताभुई थोडी झाली. आणि त्यांनी मुख्य काय केलं असेल तर ज्याला आपण असं म्हणतो की जिथे नागरिक वस्ती असते तिथे त्याने हल्ला केला. युद्धामध्ये असं अलिखित नियम आहे की नागरिक वस्तीवर हल्ला करायचा नसतो. सिव्हिलियन ज्याला आपण म्हणतो की सिव्हिलियन्सला हल्ला करायचा नसतो. जिथे लष्करी ठिकाणं आहेत त्याच्यावर हल्ला करा, असं नैतिक नियम आहे. युद्धामध्ये नियम किती पाळले जातात हा चर्चेचा भाग आहे. जसं म्हणतात की एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर. युद्धामध्ये सगळं काही चालतं आणि अर्थात प्रेमामध्ये. प्रेमसुद्धा एक प्रकारचं युद्धच आहे नाही का, असं वाक्य आहे. आणि अशी वाक्य पाहायला नक्कीच लोकांना आवडतं की असं म्हणलेलंच आहे ना. कोणी म्हणलं काय म्हणलं, ऑथेंटिसिटीची गरज नाही आहे, पण अशी वाक्य आपल्या लक्षात राहतात. आणि अर्थात हे युद्ध जेव्हा सुरू झालं त्यांनी पहिलं काम केलं असेल तर सर्व यादव जे सामान्य नागरिक होते त्यांच्यावर जाऊन त्यांनी सगळं युद्ध सुरू केलं. त्यांच्या अंगावर अनेक शस्त्र फेकली, अनेक काही वस्तू फेकून दिल्या, मायेचा वापर केला आणि युद्ध सुरू केलं. स्वतः त्याला माया अनेक प्रकारच्या येत होत्या. त्या मायाने त्यांनी सर्वत्र अंधार पसरवून टाकला. आणि अंधार पसरल्यावरती अनेक भयानक शस्त्र त्यांनी जे ती त्या विमानातून त्याचा वर्षाव केला नागरिकांवरती. नागरिक सगळे घाबरून गेले, करावं काय, कुठेच काही दिसत नाही आहे, सर्वत्र अंधार. नंतर त्यांनी दुसरी माया केली आणि पाऊस पडायला सुरुवात केली. पावसामध्ये पाऊस साधा नव्हता, त्या पावसामध्ये पाणी नव्हतं तर गारा पडत होत्या आणि वेगवेगळे विषारी प्राण्यांचा पाऊस पडत होता. विंचू असतील, साप असतील, असे अनेक प्राण्यांचा वरून सडा पडत होता. आणि अर्थात हे बघितल्यावरती सगळ्यांची पळताभुई थोडी झाली. सर्वत्र हाहाकार उडाला. लोकांना कुठे जाऊन लपावं काय समजेना. अशा प्रकारे यांनी यादवांना प्रचंड त्रास दिला. यादवांना समजेना काय करावं. अर्थात यादवांनी सुद्धा युद्ध सुरू केलं होतं. यादवांच्या बाजूने प्रद्युम्न जो होता तो पुढे आला
तो म्हणाला, काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. अर्थात त्याच्याबरोबर इतरही यादव होते. यादव पण वीर होते, यादवांकडे पण सैन्य होतं. सैन्याशी सैन्य लढलं, युद्ध घनघोर झालं, परंतु शाल्वा राजाला काही होत नव्हतं. कारण शाल्वा राजा त्या विमानात बसला होता आणि तिथून तो सगळं करत होता, त्यामुळे त्याला काही होत नव्हतं. युद्ध भरपूर झालं. प्रद्युम्नसुद्धा काही साधा वीर नव्हता, महावीर होता आणि त्याच्याकडे पण अनेक दिव्य अस्त्र होती. मुख्य महत्त्वाचा भाग त्याच्याकडे थोडीशी माया युद्धसुद्धा होतं, त्याच्याकडे माया पण थोडी त्याला यायची. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे थोड्याफार होत्याच, म्हणून त्याचा वापर त्यांनी पण करून युद्ध करायला सुरुवात केली. परंतु भरपूर वेळ युद्ध होऊनसुद्धा या युद्धामधून काही निष्कर्ष येत नव्हता. ना यादवांचा पराभव झाला, ना शाल्वाचा पराभव झाला, युद्ध चालूच आहे. तेव्हा प्रद्युम्नाला आठवण झाली की प्रद्युम्नाकडे एक दिव्य असं अस्त्र होतं आणि ते दिव्य अस्त्र त्यांनी असा विचार केला, हे एकच अस्त्र असेल की जे शाल्वाला इजा करू शकेल. आणि मग ते अस्त्र त्यांनी त्या देवतेचं स्मरण केलं आणि ते दिव्य अस्त्र त्यांनी शाल्वा राजावर सोडलं आणि ते मात्र शाल्वा राजाला जाऊन लागलं. त्या विमानात असताना सुद्धा त्याला ते लागलं, कारण ते अस्त्र खूप दिव्य होतं. अर्थात ते भगवंतानेच दिलेलं होतं. त्या अस्त्राच्यामुळे असं घडलं की शाल्वा राजा मूर्छित झाला. मरण नाही आलं त्याला, पण मूर्छित झाला थोडा काळ. आणि मूर्छित झाल्यावरती असं घडलं की जेव्हा त्या मूर्छित झाला तेव्हा त्याच्याबरोबर जे लोक होती त्यांनी हे विमान तिथून लांब नेलं. हे विमान त्यांनी लांब नेलं युद्धभूमीपासून. त्यांनी विचार केला की शाल्वा राजा आता मूर्छित झाला आहे, कदाचित त्याचा वध होऊ शकेल, आणि म्हणून त्यांनी ते विमान लांब घेऊन गेलं. विमान लांब गेलं, इथेच युद्ध सुरू आहे. बराच वेळ झाला तो शुद्धीवर आला नाही, बराच काळ तो बेशुद्ध होता. यथावकाश तो शुद्धीवर आला. शुद्धीवर आला त्याने पहिलं काय बघितलं असेल तर मी कुठे आहे, तर मी युद्धभूमीवरती नाही आहे. जेव्हा हे त्यांनी बघितलं त्याला खूप राग आला. तो तिथे असलेल्या सर्व त्याच्या राक्षसांना म्हणाला, तुम्ही हे काय केलं? मी क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय कधीही युद्धभूमी सोडत नाहीत, आणि असं असताना सुद्धा तुम्ही मला इथे का आणलं? महाराज तुम्ही जखमी झाला होतात. अरे मला मृत्यू आला असता तर चाललं असतं, परंतु पाठ दाखवणं हा क्षत्रियांचा धर्म नव्हे. मला मृत्यू आला असता तर मला स्वर्ग मिळाला असता, पण आज मला किती पाप लागलं मला माहीत नाही, तुम्ही माझं नाव खराब केलं. अशा प्रकारे त्यांनी त्या सर्व त्याच्याबरोबरच्या लोकांना खूप काही त्यांनी असं सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की महाराज आपल्याला असं वाटतं, पण आम्ही आमचं कर्तव्य केलं आहे. जर आम्ही चुकीचं केलं असेल तर आम्हाला शासन द्या, शासन आम्ही घेऊ. आणि आम्ही हेही म्हणत नाही की आम्ही केलं नाही, आम्ही हे बरोबर केलं असं आजही आम्हाला वाटतं, कारण तुमची सुरक्षिततासुद्धा महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही असं केलेलं आहे. मग त्यांनी विचार केला की त्याची आता जास्त वाद घालून फायदा नाही. तो म्हणाला, आत्ताच्या आत्ता माझं विमान तिकडे घेऊन चला, मला लढाई पुढे चालू ठेवायची आहे. खरंच शाल्वा राजा दुष्ट होता यात शंका नाही आहे. शाल्वा राजा शूर होता हे मात्र नक्की आहे की खरंच अशा प्रकारे लढणारे काही लोक असतात, आजही आहेत. अशा काही कथा आठवतात तेव्हा खरंच कमाल वाटते की अशीच एक कथा घडली होती. युद्ध आपलं चायनाने पाकिस्तानबरोबर सुरू होतं 71 सालचं, आणि त्या युद्धामध्ये असंच एक सैनिक होता, सरदारजी, तो कॅप्टन होता. त्याच्याकडे एक मशीन गन होती आणि त्याला सांगितलं होतं की तू मशीन गनचा भाग सांभाळ, बाकी लोक बाकीच्या गोष्टी सांभाळतील. आणि तो मशीन गन ती सांभाळत होता. छावणीच्या तिथूनच लढाई चालू होती. मागे थोडंसं मागच्या अंतरावरती एक छोटीशी डिस्पेन्सरी होती. म्हणजे ती तात्पुरती उघडली, ती आर्मीच उघडते की एखाद्या माणसाला जर जखमी झाली तर त्याला उपचार कुठे करणार, ते हे आर्मी करत असते. तर तिथे त्या डिस्पेन्सरीमध्ये जो डॉक्टर काम करायचा त्यांनी ही कथा लिहिली आहे बघा. तर त्यांनी हे लिहिलं की मी जशा प्रकारचे पेशंट मी बघितले तसे कुठे आहे, तर त्याला ती कथा आठवली. तर त्यांनी सांगितलं की मी मागे माझ्या डिस्पेन्सरीमध्ये होतो आणि पुढे थोडीशी लढाई चालू होती थोड्याशा अंतरावर, आणि अचानकपणे एका सरदारजीला घेऊन काही सैनिक आले आणि तो सरदारजी होता त्याला घेऊन आले आणि म्हणाले की डॉक्टर साहेब याला तुम्ही जरा बघा. तो सरदारजी सारखा म्हणत की नाही मला आत्ताच्या आत्ता युद्धभूमीवर जायचं, तुम्ही मला इथे का आणलं?
तेव्हा मी म्हटलं की अहो तुम्हाला लागलं असेल. तो म्हणला काही विशेष लागलेलं नाही, थोडीशी इजा झाली आहे मला. नाही असं नाही, थोडीशी इजा झाली, परंतु माझ्या सैनिकांना काळजीच जास्त, आणि त्यामुळे ते मला युद्ध सोडून इकडे घेऊन आलं. हो, माझे सैनिक तिथे लढतायत, मला मशीनगन दिली सांभाळायला, आणि ती मशीनगन सोडून मी इथे आलो. काय हे बरोबर नाही, मला जायचं आहे, मला तुम्ही सोडा. अशा प्रकारे तो सारखं सैनिकांना म्हणतो मला जायचं आहे. डॉक्टरना म्हणतो मला सोडा, मला लढायला जायचं आहे. मला काय विशेष लागले नाही. तेव्हा डॉक्टर त्याला काय म्हणाले, ठीक आहे, विशेष लागलं नसेल तर मी प्रथमोपचार करीन आणि तुला लगेच सोडून जा तो युद्धाला. मग शेवटी कुरकुरत का होईल तो म्हणाला, ठीक आहे बघा काय लागलं थोडंफार, पण मला लगेच जायचं आहे, लक्षात ठेव. हे त्याचं पालुपाद होतं की मला जायचं आहे, एवढं लक्षात ठेव पटकन. आणि डॉक्टर म्हणाले की तो सारखा म्हणत होता की मला जायचं आहे जायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, थोडंफार इजा झाली असेल, बघूया. आणि जेव्हा मी त्याला तपासलं, तो म्हणतो, तपासल्यावर मी चकित झालो की त्याच्या छातीमध्ये 5 गोळ्या शिरल्या होत्या. त्यातली 1 गोळी हृदयामध्ये गेली होती. आणि असं असून सुद्धा तो जिवंत होता, हे पण आश्चर्य होतं. इतक्या गोळ्या जर लागल्या मनुष्याला छातीमध्ये, त्यातून जर हृदयात शिरली तर मनुष्य जगत पण नाही, परंतु तो जिवंत होता. इतकंच नव्हे तर तो म्हणत होता की मला काही झालंच नाही आहे. विचार करा, एक साधी जखम झाली तर आपण किती हळहळतो, रक्त येतं, काय काय होतं. पण इतक्या 5 गोळ्या छातीमध्ये लागून सुद्धा, त्यातली 1 हृदयात लागून सुद्धा, विचार करा त्याला किती पेनिंग होत असेल. पण तो सरदारजी म्हणतो की मला काहीही झालेलं नाही आहे, छोटीशी जखम आहे, मला आत्ताच्या आत्ता सोडा. हे जेव्हा बघितलं तेव्हा त्या डॉक्टरने त्याला खरंच त्याच्या पायाला हात लावला. म्हणाला, मी असं शौर्य बघितलं नाही की माझ्या हिशोबामध्ये मेडिकल सायन्स सांगते की तू मृत्यूच्या दारात उभा आहेस, आणि मृत्यूच्या दारात उभा असताना तो मनुष्य म्हणतो मला काही लागलं नाही, मला युद्धाला जायचं. काय हे कर्तव्य, भारत भूमीविषयी किती प्रेम. खरोखर अशा प्रकारचे वीर आहेत म्हणून माझा देश आज शिल्लक आहे. अशी लोकं आहेत आपल्या देशासाठी बलिदान करणारी, ज्या लोकांमुळे आज आपण इथे आनंदामध्ये पंख्याखाली हवा घेत बसू शकतो. पण ही अशी सगळी लोकं आहेत, त्यांनी बलिदान दिले देशासाठी. आणि असे अनेक सैनिक असतील की ज्यांची आपल्याला कथाही माहीत नसतील, फक्त ही कथा एक आपल्याला समजली आणि ऐकून चकित झालो की खरोखर की जे खरे वीर असतात ते कधी माघार घेत नाहीत. ते कधी म्हणत नाहीत की मला मागे जायचं आहे, कितीही त्यांना काही हो. ते म्हणतात मला देह इथेच ठेवायचा आहे, अशी भावना घेऊन जातात. किती हा देशत्याग, किती हे देशप्रेम, आणि किती त्यांचं शौर्य, किती शौर्य हे. असे अनेक लोक असतील. अर्थात अशा अनेक कथा आपण वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत, परंतु याच कथा आपल्याला इन्स्पायर करतात. शाल्वाचा उल्लेख जेव्हा आला तेव्हा शाल्वा भले पापी होता, परंतु त्याचं शौर्य मात्र नक्कीच चांगलं होतं. म्हणून तर तो सारखं हे म्हणत होता की मला युद्धभूमीवर घेऊन जा. जसं या सैनिकाने त्याला इथे आणलं होतं सरदारजीला, तसं त्याच्या लोकांनी त्याला मागे आणलं होतं. पण तो म्हणत होता मला लढायचं आहे. लढण्याचा शौर्याचा भाग दोघांचा सारखाच होता. फक्त हा चुकीचा भाग करत होता आणि ते बरोबर भाग करत होते, एवढाच फरक होता. अर्थात शाल्वा राजा परत लढाईला आला आणि परत एकदा युद्ध सुरू झालं. शाल्वा राजाला जखम नक्की झाली होती, परंतु तो ठीकठाक झाला आणि परत युद्धाला सुरुवात झाली. जबरदस्त युद्ध चालू आहे. यादवसुद्धा अर्थात परत आले आणि परत एकदा युद्धाला सुरुवात केली. प्रचंड युद्ध सुरू झालं. हजारो लोक मेले, परंतु युद्धाचा निर्णय होत नव्हता, कारण शाल्व राजासुद्धा प्रचंड पराक्रमी होता. आणि मग शेवटी भगवंताला जेव्हा हे समजलं तेव्हा भगवंत म्हणाले की युद्ध मलाच करायला पाहिजे, त्याच्याशिवाय काही होणार नाही. आणि भगवंताने ठरवलं की आपण जाऊया युद्ध करण्यासाठी. खरं पाहिलं तर ही जी द्वारका नगरी आहे, या द्वारका नगरीचं रक्षण करायला भगवंताने बलरामाकडे देऊन ठेवलेलं. ते म्हटलं की हा सगळा आतमधला भाग तू बघ, बाकीचा भाग मी बघतो. शाल्वाला मी सांभाळतो, तू तिकडे मागे राहा, कारण तिथून जर कोणी काही केलं तर आतमधल्या लोकांची सुरक्षित कोण बघेल. आणि म्हणून भगवंत स्वतः लढाईसाठी पुढे आले. भगवंताला बघितल्यावरती युद्ध राहिलं एकीकडे आणि शाल्वा राजाची वाणीच सुटली जास्त. शाल्वा राजा म्हणाला वा 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 वा, ज्याची मी वाट बघतो आहे तो आला. 1 नंबरचा पळपुटा असा जो हा यादव इथे आला, मला फार आनंद झाला. तुझीच वाट बघतोय. मला वाटलं तू पळूनच गेला असशील, पण तू आहेस अजून.
हां, कदाचित माझ्या हातून तुझा मृत्यू होणार आहे ना, म्हणून तुला इथे यावं असं वाटलं. चला आता तुला मी तुझी जागा दाखवतो, तुझी जागा तुला मी दाखवतो, पराक्रम कसा असो तुला मी दाखवतो. आजपर्यंत तू लढला आहेस, पण नेहमी सगळ्या ठिकाणी तू गनिमी कामाने लढला आहेस, कपटाने लढला आहेस. पण आता माझ्याशी समोरासमोर युद्ध कर, तुला समजेल शौर्य काय असतं हे तुला मी दाखवतो. अशा प्रकारच्या वल्गना त्यांनी केल्या. अनेक प्रकारची भगवंताची निंदा केली. अर्थात भगवंताला याची सवय होती की जितके जितके लोक म्हणतात ना ते भगवंतासमोर अशी बुद्धी घेऊन आले, ते सगळ्यांनी भगवंताची पहिला निंदाच केली आणि नंतरच युद्ध केलं. भगवंत त्याच्यासाठी तयार होते. भगवंत म्हणाले, ते काय म्हणायचे म्हण पा, आता युद्ध कर, कारण मला माहिती आहे की मृत्यू कोणाचा जवळ आला आहे, ते मला स्पष्ट दिसतं आहे. पण तुझं शौर्य मला आता खरंच बघायचं. इतके वेळ तू लढलास आमच्या यादवांशी, आता माझ्याशी लढ. अशा प्रकारे भगवंतानी त्याला सांगितलं आणि लढायला सुरुवात झाली. भगवंतानी आपली गदा उचलली, अर्थात शाल्वाने अनेक अस्त्रशस्त्र सोडली भगवंतावर, ज्याचा भगवंतावर काहीही परिणाम घडला नाही. भगवंतानी आपली गदा उचलली, कौमुदकी शाल्वावर सोडली. शाल्वाला ती गदा लागली आणि शाल्व जखमी झाला. शाल्व कापायला लागला, कारण भगवंताची गदा का साधी होते का? अर्थात भगवंताने त्याचा वध नाही केला. भगवंतानी त्याला फक्त गदेचा एक झटका दिला असं म्हणायला हरकत नाही, का की बाबा शहाणपण येतं का बघूया. परंतु त्याला अर्थात आला नाही. त्याचं अंग कापत होतं गदा लागल्यावरती, तो जखमी झाला होता, पण तो शरण आला नाही. आणि एक विचित्र गोष्ट घडली. अचानकपणे शाल्व राजा तिथून अंतर्धान पावला, नाहीसा झाला. बघा, माया युद्धाला सुरुवात. तो तिथून नाहीसा झाला. सगळे लोक बघायला लागले, कुठे गेला कुठे गेला. जसं आपण बघितलं की जेव्हा प्रभू रामचंद्र आणि इंद्रजिताचं युद्ध झालं, अर्थात पहिल्यांदा लक्ष्मणावर युद्ध केलं, त्या युद्धामध्ये सुद्धा असंच केलं की जेव्हा लक्ष्मण आणि राम लढायला आले तेव्हा त्यांच्यासमोर त्याचं काही चालत नव्हतं, त्यांनी मायावी युद्धच केलं, अंतर्धान पावला. ही राक्षसांची युद्ध करण्याची पद्धत, आणि हाही तोच प्रकार होता. शाल्व राजा अंतर्धान पावला. सगळे लोक म्हणायला गेले कुठे गेले, अर्थात भगवंत शांत होते. आणि तेवढ्यात एक विचित्र गोष्ट घडली. एक विचित्र गोष्ट घडली की एक मनुष्य तिथे धावत धावत आला भगवंताकडे आणि भगवंताला म्हणाला की महाराज, मला देवकीने आपल्याकडे पाठवलंय. भगवंत चकित झाले, म्हणे काय ऐकतोय, काय झालं, देवकीने काय पाठवलं तुला, कशासाठी? नाही, असं आहे भगवंता की वसुदेव जो आहे, या वसुदेवाचं हरण शाल्व राजाने केलं आहे आणि तो आता त्यांना युद्धभूमीत घेऊन निघालेला आहे. तेव्हा तुम्ही वेळीच जर काही नाही केलं तर तो कदाचित वसुदेवाचा वधसुद्धा करू शकेल. तेव्हा हा निरोप घेऊन मला देवकीने पाठवलं. तेव्हा आता आपण वेळ घालवू नका, कारण ही गोष्ट घडलेली आहे. हे ऐकल्यावरती श्रीकृष्णसुद्धा दंग झाले की असं कसं होऊ शकतं. पहिला प्रश्न पडला, असं होऊ कसं शकतं? कारण जी लोक नगराच्या आत होती त्यांचं रक्षण करण्याचं काम बलराम दादांकडे होतं, बाकीच्या लोकांबरोबर भगवान होते. म्हणून त्याने हे समजलं नाही की माझ्या दादाचा पराभव करणारा मनुष्य कोण आहे, आणि ज्यांनी माझ्या वडिलांचं हरण केलं त्यांना क्षणभरच हे समजेना की असं कसं होऊ शकतं. आणि ते विचार करत होते की असं कसं होऊ शकतं, की काय घडलं, किंवा प्रारब्धामध्ये असं काही आहे का. प्रारब्ध हा एक प्रकार आहे, लक्षात ठेवा, की कधी कधी प्रारब्धामध्ये काही गोष्टी असतात त्या टाळता येत नाहीत. जसं असुर आणि देव यांचं युद्ध नेहमीच व्हायचं आणि कधी कधी असुर जिंकायचे. तेव्हा देव येऊन सांगायचे भगवंताला की काही करा, आम्हाला हे युद्ध जिंकायचं आहे. तेव्हा ते म्हणायचे तुमचा वेळ आता आलेला नाही, सध्या खराब वेळ आहे तुमचा, सध्या असुरांना उचित असा हा वेळ आहे, म्हणून सध्या तेच जिंकणार आहे, तुमचा वेळ आलेला नाही. हे याचा अर्थ दुसरा की ते प्रारब्ध सुद्धा तुमचं असंच सांगतं की तुमचा पराभव आहे. असं होतं, हे भगवंताला माहिती होतं. म्हणून भगवंताला हे आठवलं. भगवंत म्हणाले कदाचित हे प्रारब्ध तर नाही आहे ना की माझ्या वडिलांना अशा प्रकारे होणार आहे, आणि जर माझ्या प्रारब्धामध्ये असं असेल तर मग बलरामांचा सुद्धा पराभव झाला असेल. जर प्रारब्ध असेल तर माहीत नाही काय झालं, असं कसं घडलं. आणि असा तो विचार करतायत भगवंत. क्षणभर झाला फक्त, आणि तेवढ्यात तिथे आकाशामध्ये वसुदेव आणि
शाल व राजा दोघेही प्रगट झाले. वेळ नव्हता. आपण हा सगळा भाग बोलतो, परंतु या सगळ्या घटना एका क्षणात घडल्यात. एकीकडे मनुष्य येतो काय, सांगतो काय, सांगितल्यावरती भगवंत क्षणभर विचार करतात काय घडलं, कसं घडलं असेल. आणि हा सगळा विचार करतायत प्रारब्धाचा. तेवढ्यात तिथे आकाशामध्ये वसुदेव आणि त्याच्या जोडीला शाल्वराजा दोघंही दिसायला लागले. इतके वेळ अंधार होता, परंतु माया थोडीशी कमी झाली असेल आणि हे दोघंजण दिसायला लागले. आणि त्यावेळेस शाल्वराजा म्हणाला की बघ, तू स्वतःला फार पराक्रमी समजतोस ना कृष्णा, तुला फार अभिमान आहे ना आपल्या शौर्याचा. बघ आता हाच तुझा पिता आहे ना ज्याने तुला जन्म दिला आहे. बघ आता याचा वध मी तुझ्या समोर करतो. तुझं काय शौर्य ते आता दाखव. तुझ्या समोर मी तुझ्या वडिलांचा आता वध करतो आणि मग तुझं शौर्य किती ते इथेच समजेल, सर्व लोकांना समजेल. मला माहितीच आहे तुझं शौर्य काय, पण आता सर्व लोकांना पण दाखवतो काय. अशा प्रकारे त्यांनी श्रीकृष्णाची निर्भत्सना केली आणि एका क्षणात तलवार घेतली आणि वसुदेवाचा शिरच्छेद केला. वसुदेवाचा शिरच्छेद केला आणि सर्व यादव जे आहेत ते दुःखी झाले. यादव बघतायत, फक्त भगवंत बघत नव्हते, यादव पण बघत. सगळे यादव जे आहेत ते सगळे रडायला लागले. प्रचंड दुःख निर्माण झालं, सर्वत्र शोक निर्माण झाला आणि वसुदेवाचा वध झाला होता. कृष्ण एक क्षणभरच फक्त कृष्णसुद्धा स्तंभित झाला, पण केवळ एक क्षणभर. नंतर त्याला हे लक्षात आलं की ही नक्कीच माया असेल, नाही का. कारण माझ्या वडिलांचा ताबा जो आहे तो बलराम दादांकडे, आणि बलराम दादाचा पराभव करणारी व्यक्ती या जगात आहे का, नसणारच. पण ही नक्की मायावेसी असं भगवंताला वाटलं. अर्थात त्याच्या आधी जे थोडंसं वर्णन आलं आहे की भगवंताच्या मनात असं आलं की हे माझं प्रारब्ध तर नाही का वगैरे, असेही काही मनात विचार आलेत, नाही का. मग हे कसे आले. काही लोक म्हणतात की जर भगवंत आहेत तर भगवंताच्या मनात हे विचार कसे आले असतील, असं कसं वर्णन केलं आहे, असा प्रश्न पण काही लोकांनी केला आहे. त्याच्यावरती भागवतकारानेच उत्तर दिलं आहे. भागवतकार असं म्हणतात की भगवंताने मानव अवतार घेतले असल्यामुळे भगवंताने सगळ्या गोष्टीमध्ये मानवासारखं वर्तन केलेलं आहे. जरी ते भगवंत असले, ज्ञानी असले, तरी बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे दाखवलं नाही की मला सगळं माहीत आहे. आणि म्हणून त्यांनी थोडंसं सामान्य मानवासारखं वर्तन काही ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून तर जेव्हा वसुदेवाला त्यांनी आणलं, अर्थात खोट्या वसुदेवाला आणलं मायाने तयार करून, तेव्हा भगवंताने असं दाखवलं की मी स्तंभित झालो. की स्तंभित झाल्यावर की आपण असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी अशा प्रकारचा अभिनय केला, पण तो करणं जरुरी होता, कारण मानव रूप धारण केलं होतं. अर्थात भगवंताला माहीत होतं की काय घडलं आणि काय होतं आहे. भगवंत फक्त नंतर हसले आणि भगवंत म्हणाले तुझी माया काय ती मला माहीत आहे. अर्थात मायापती भगवंत स्वतः होते. ज्यांच्या माया ही ज्यांची छाया होती, अशा भगवंताला मायेचा काय परिणाम होणार विचार करा. आणि अर्थात भगवंतावर काही परिणाम झाला नाही. भगवंताने विचार केला की आता यांनी भरपूर काय केलं, आता आपला वेळ आलेला आहे, आता आपणच ह्याला याची जागा दाखवायला पाहिजे. आणि म्हणून भगवंतानी फक्त एकच गोष्ट केली, आपलं सुदर्शन चक्र जे आहे ते त्यांनी स्मरण केलं सुदर्शन चक्राचं. म्हणाला चक्रा प्रगट हो, आता तुझं काम करण्याची वेळ आलेली आहे. आणि भगवंतानी सुदर्शन चक्राचं स्मरण केलं आणि चक्र त्या ठिकाणी प्रगट झालं. प्रचंड तेजस्वी असं हे चक्र तिथे प्रगट झालं. सगळी माया नष्ट झाली. चक्राच्या केवळ प्रगट होणारी सगळी माया नष्ट झाली. सर्वत्र प्रकाश सापडला, प्रकाश पडला सर्वत्र, त्याची प्रभा सर्वत्र पडली. आणि नंतर ते चक्र अर्थात शाल्व राजाच्या दिशेने गेलं. चक्र शाल्व राजाच्या दिशेने आलं आणि जेवढी शस्त्र अस्त्र फेकली होती ती सगळी निष्प्रभ झाली, सगळी माया निष्प्रभ झाली. चक्र येत होतं, शाल्व राजा बघत होता, काही करू शकत नव्हता. चक्र पहिल्यांदा गेलं, त्यांनी त्या विमानाचा नाश केला. विमान सगळं छिन्न विछिन्न झालं आणि नंतर ते सरळ पुढे गेलं आणि शाल्व राजाचा शिरच्छेद केला. आणि अर्थात शाल्व राजा मुक्त झाला. शाल्व राजाचा सुद्धा उद्धारच झाला नाही का. कारण भगवंताच्या हातून सुदर्शन चक्राने वध होणं म्हणजे त्याचं नशीबच होतं. आणि त्यामुळे हा पापी असलेला राजा
पापी असलेला पाप संपला आता, कारण तो पवित्र झाला. आणि असा हा शाल्व राजा आहे, त्याचा भगवंताने उद्धार केला, लौकिकामध्ये वध केला, त्याचा विमानाचा चक्काचूर केला आणि सर्व विश्व जे आहे ते आनंदित झालं. कारण शाल्व राजाने सगळ्यांनाच त्रास दिला होता. दुष्ट प्रवृत्ती होतीच. कुठल्याही चांगल्या गोष्टीचा वापर वाईट कामासाठी करणं हाच तर फरक आहे सुष्ट आणि दुष्टांमधला. दोघांकडे शक्ती कधी कधी असते, फक्त तिचा वापर कसा करायचा हा फरक असतो. सुष्टांकडे पण शक्ती असते, दुष्टांकडे पण असते, पण दुष्टांची शक्ती ते वेगळ्या ठिकाणी वापरतात, हा फरक असतो. आणि त्याचं फळही त्यांना मिळतं, अर्थात यथावकाश, लगेच मिळेल असं काही जरुरी नाही आहे. आणि शाल्व राजाला लगेच पहिलं फळ मिळालं की त्याचा वध भगवंताने केला आणि विश्व जे आहे ते सर्व आनंदित झालं. सर्व विश्वाने, सर्व ऋषीमुनी, सर्व देवाने हा वधाचा आनंद उपभोगला, नव्हे आपल्या भाषेमध्ये साजरा केला. आणि अशा प्रकारे ह्या शाल्वाचा उद्धार भगवंताने या ठिकाणी केला. भगवंताने प्रत्येक ठिकाणी हेच केले नाही का, की भगवंताने अवतारच तेवढ्यासाठी घेतला आहे. त्याच्या हातून अर्थात अजून बऱ्याच लोकांचा उद्धार व्हायचा होता. विशेषतः ज्या जय आणि विजयला शाप दिला होता, त्या जय विजयने जे काय अवतार घेतलेत त्यांचा वध करणं हे त्याचं मुख्य काम होतं. बाकी सगळे बाकीचे होते. त्याच्यामध्ये दंतवक्र हा एक जो आहे त्याने तो पण जय विजयाचाच अवतार होता. तो शाप घेऊन त्याच्यातला एक जो आहे जन्म तो दंतवक्राचा होता. आणि अर्थात त्याचा वध मात्र झालेला नव्हता, त्याचा वध करण्याचा शिल्लक होता. आणि भगवंतापुढे पुढचा जो भाग होता तो म्हणजे दंतवक्राचा वध कधी आणि कसा करूया याचाच विचार त्याच्या मनामध्ये होता. तो म्हणाला की अजून काही गोष्टी मला करायच्या आहेत आणि अर्थात अजून खूप मोठं काम बाकी होतं, आणि ते म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध पण बाकी होतं आणि सर्व कौरवांचा आणि सर्व दुष्ट राजांचा पण संहार करायचा बाकी होता. हे खूप मोठं काम होतं आणि अर्थात ते सगळं काम भगवंतालाच करायचं होतं. अर्थात भगवंताला करायचं होतं म्हणजे भगवंताच्या कडून ते होणार होतं इतरांच्या हस्ते. जसं जरासंधाचा वध पण केलाच, पण त्यांनी नाही केला, करायला लावला भीमसेनाला. तसे अनेक जी लोक होते त्यांचा वध त्याला अजून करायचा होता, ज्यात प्रामुख्याने कौरवसुद्धा होते. अर्थात तो वध करण्यासाठी भगवंताने अनेक वेगवेगळ्या लोकांना निवडलं होतं आणि तेही त्यांनी यथावकाश केलंच. परंतु त्याला आता मुख्य ज्या काही गोष्टी होती त्याच्यामध्ये त्याला दंतवक्राचा सुद्धा वध करायचा होता. शिशुपालाचा वध केला, शाल्वाचा वध केला, पौंड्रक राजाला मारलं, हाही विदूषकच होता. आपण याचीही कथा ऐकली. आणि या सगळ्यांचं वैशिष्ट्य असं होतं की हे सगळे एकमेकाचे मित्र होते. जरासंध मित्र, शिशुपाल मित्र, शाल्वराजा मित्र, पौंड्रक मित्र, सगळे मित्र. कारण सगळ्यांचं समानता होती. काय? कृष्णाचे द्वेष्टे, समानशीलेषु सख्यम. शेवटी जेव्हा आपली मैत्री जमते तेव्हा काहीतरी समानतेचा धागा असल्याशिवाय जवळ येऊ शकत नाही. आणि यांचा समानतेचा धागा एकच होता की कृष्णद्वेष हा एकमेव धागा होता आणि त्या धाग्याने ते एकत्र आले होते. आता जेव्हा शिशुपालाचा वध तर आधीच झाला, पौंड्रक राजालाही आधीच मारलं होतं, राहिला होता शाल्वाचाही वध झाला. आणि शाल्वाचा वध झाल्यावर ते दंतवक्र जो होता त्याचा मित्र होता, त्याला तर प्रचंड राग आला. अरे, या कृष्णाने माझ्या इतक्या आवडत्या मित्राचा त्याने वध केला, मी याचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. दंतवक्र म्हणला की मला सेनेची पण गरज नाही आहे, मी एकटाच बास आहे. सेना कोणाला पाहिजे? दुर्बलाला सेनेची गरज आहे. माझी इतकी शक्ती आहे की मला सेनेची पण गरज नाही, फक्त तो पळपुटा कुठे पळाला नाही पाहिजे. बघा काय, ज्या ज्या लोकांनी कृष्णाशी युद्ध केलं त्या सर्वांना सगळ्यात महत्त्वाचा भाग होता काय, की सर्वांना अहंकार होता. हा एक भाग आपण असं म्हणू की सर्वांमध्ये सारखा होता. शक्ती कमी अधिक असेल की जरासंधाची पण शक्ती होती, कमी असेल अधिक असेल. शाल्वराजा शक्तिशाली होता. अनेक लोक शक्ती कमी अधिक असेल, कोणाकडे 10,000 हत्तीचं बळ, कोणाकडे काय. परंतु सर्वात समानता कुठली होती? दोन भाग. एक कृष्ण द्वेष्टपणा आणि अतिशय गर्व. आपल्या शक्तीचा, आपल्या सामर्थ्याचा प्रचंड गर्व होता.
आणि हा गर्वच त्यांना घेऊन डुबला, नाही का. म्हणून तर आता पांढरक राजाने आता वेळ आली होती, अर्थात दंतवक्राची. दंतवक्राला जेव्हा समजलं की शाल्वाचा सुद्धा वध झाला आहे, तेव्हा त्याला प्रचंड राग आला. म्हणाला, माझ्या मित्राचा वध केला ह्याने, आता माझा पराक्रम त्यांनी अजून बघितला नाही, तो दाखवायची वेळ आली, म्हणून हे घडलं असेल कदाचित. आणि म्हणाला, आता मी युद्धाला जातोय, मला सेनेची गरज नाही, मी एकटा युद्ध करणार आहे, त्याची जर हिंमत असेल तर माझ्याशी तो युद्ध करायला येईल. अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं आणि हातात गदा घेतली आणि पायी निघाला. रथ पण नाही घेतला. खरं पण तर राजा होता, तो सुद्धा नाहीसा नाही, पण अहंकार आणि क्रोध आणि अहंकार घेऊन तो निघाला. जिथे हे युद्ध झालं होतं शाल्व राजाबरोबर, तिथेच तो यायला निघाला. आणि म्हणतोय तोंडाने, जर त्या पलपुट्याकडे जर थोडी जरी धीर असेल तर माझ्याशी लढाई करेल. अशा प्रकारच्या वल्गना करत करत तो निघाला. अर्थात भगवंत त्याची वाटच बघत होते. त्यांना माहीत होतं की आता वेळ आली पौंड्रक राजाची, आणि पौंड्रक राजा नाही, दंतवक्राची वेळ आली, आणि म्हणून भगवंत वाटच बघत होते की येऊ देत. यथावकाश हा हातामध्ये गदा घेऊन आला आणि बघितल्यावर पहिल्यांदा त्याचं तोंड सुरू झालं. नेहमीप्रमाणे त्याने भगवंताची भरपूर वल्गना केली, भरपूर निंदा केली. ते केल्याशिवाय पाप कसं पूर्ण होणार. पापाचा घडा भरल्याशिवाय भगवंत कोणाला नेत नाहीत. त्याचा वेळ नव्हता आला. भगवंत त्याला निंदा करू देत आहेत. कर, काय निंदा करायची ती करा. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारे तो निंदा करायचा आणि भगवंत जेव्हा उत्तर द्यायचे नाही, तेव्हा त्यांचा क्रोध अधिक जास्त यायचा. भगवंताचं एक वैशिष्ट्य काय होतं की तो युद्धाचे सगळे नियम त्याला माहीत होते. युद्धनीती कशी आहे ती पण त्याला माहीत होती, आणि ते सगळ्याच्या गोष्टीचा त्याने वापर केला. म्हणजे कसं आहे, असं म्हटलं जातं की जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही शांत राहिलं पाहिजे. मग ते युद्ध असो किंवा खेळ असो, यू शुड बी ऑलवेज कूल. बुद्धिबळ खेळून बघा, तुम्हाला समजेल की कूलनेसला काय महत्त्व आहे. की त्यांनी काही जरी मूव केली, काही जरी हालचाल केली तरी मी शांत बसलं पाहिजे, आणि शांतपणे फक्त विचार करायचा. कुठल्याही प्रकारचं मला एक्साइटमेंट होता कामा नये. बुद्धिबळ खूप चांगला खेळून बघा, किती चांगला असतो तो, की त्या ठिकाणी खरोखर शांतपणे तुम्हाला खेळावं लागतं, तरच तुम्ही करू शकता. आणि हे सगळ्या ठिकाणी लागू आहे. तुम्ही युद्ध करा किंवा तुम्ही खेळ खेळा, तुमचं डोकं शांत पाहिजे. क्रोध आला की संपला. क्रिकेट खेळायला गेलात की एखादा बॅट्समन समजा नावाजलेला आहे, लोक त्याची बॅटिंग बघायला आले असतात. बॉलर काय करतो, त्याच्या अंगावर बाउन्सर टाकतो. बाउन्सर त्याला खेळणं कठीण असतं. मग त्याला 1-2 बाउन्सर टाकल्यावर कधी कधी राग येतो, काय हा मला बाउन्सर टाकतो, चल मी याला मारतो फटका. आणि मग तो पुढचा चेंडू कदाचित बाउन्सर नसेल, पण तो बाउंड्री किंवा सिक्सर मारण्यासाठी नसेल. तर अशा वेळेससुद्धा तो बॅट्समन विचार करत नाही, कारण त्याला राग आलेला असतो आणि तो चेंडू असाच मारतो जोरात, आणि त्याचा अर्थात झेल म्हणजे कॅच निर्माण होतो आणि तो आऊट होतो. याचं कारण काय, तर त्याचा संयम सुटलेला आहे. त्याचा संयम सुटला की तो गेला कामातून. हा नियम सगळ्या ठिकाणी. आणि अर्थात भगवंतानी जेवढ्या गोष्टी केल्या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे केल्या. त्यांनी नेहमीच समोरच्या माणसाला पहिली संधी दिली आहे. आणि जेव्हा समोरचा मनुष्य अशा प्रकारे खूप काय बोलायचं आणि भगवंत त्याला उत्तर द्यायचे नाही, तेव्हा त्याला खूप राग यायचा. आणि राग आल्यावरती अर्थात चूक घडतो. आणि भगवंताला तेच पाहिजे असं करू. चुका तुम्ही करा, तुम्ही माझी निंदा करा, चुका करा, आणि तुम्ही चुका केल्या की शासन देणं मला सोपं आहे. आणि अर्थात युद्ध करताना पण जर तुमचं संयम सुटला तर तुम्ही जे हवं ते करणार नाही, नको तेच कराल. आणि भगवंताने इथे पण तेच केलं. हा दंतवक्र आल्यावरती त्यांनी भरपूर भगवंताची निंदा केली. कसला तू आहेस, माझ्या मित्रांना मारलास, आणि आज तू नशीब तुझं, मला तर वाटलं तू इथे येणारच नाहीस, पण तुझा आज काळ आला आहे म्हणून तू इथे आला आहेस. आता मी तुझा वध करतो. बघ, मला सेनेची गरज नाही आहे, मला कोणाची गरज नाही, मला रथाची गरज नाही आहे. मी फक्त ही गदा आहे ना, या गदेने तुझा वध करेन. बोलव, तुझे कोण वीर असेल त्या सगळ्यांना बोलव, मी एकटा लढेन त्याच्याशी. बोल, तू लढतोयस का आणखीन कोणाला आणतोयस, बोल. अशा प्रकारे दंतवक्राने जे भगवंताचा खूप अपमान केला, त्याला खूप टोचून बोलला, पण भगवंत शांत. म्हणे अजून काय बोलायचं ते बोल, आणि तुझं बोलून झाल्यावर सांग, आपण युद्ध करूया, असं भगवंत त्याला शांतपणे म्हणाले. अर्थात त्याचा सगळा आवेग संपल्यावरती त्याने, आवेग तर संपला नाही की म्हणून त्याला जास्त राग आला. कदाचित जर भगवंताने त्याच्यावरती जर
प्रतिक्रिया दिली असती, ज्याला आपण रिॲक्शन म्हणतो, तर कदाचित त्याला थोडं अजून चेव आला असता. पण समोरून काही प्रतिक्रिया नाही आली म्हणले तो थोडा गार पडला नाही म्हणते काय भगवंत आहे. पण अर्थात त्याचा जो त्याला राग आला आणि त्याने हातात गदा घेतली आणि तो धावून आला कृष्णावरती आणि कृष्ण त्याचीच वाट बघत होता. तो धावून आला, आपली गदा त्याने भगवंतावरती जोरात प्रहार केला, अतिशय जोरात प्रहार केला. त्याच्या हिशोबात भगवंतावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याला असं वाटलं की मी कदाचित एखाद्या लोखंडावर तर प्रहार केला नाही आहे ना, कारण प्रहार जेव्हा आपण एखाद्या सजीवावरती करतो तेव्हा काहीतरी जाणवतं, पण जर लोखंडावर केलं तर काय होईल, आपल्या हाताला झिंजण्या येतात ना. दंतवक्राचा अनुभव हा होता की भगवंतावर त्यांनी गदेचा जोरदार प्रहार केला, पण त्याच्या हाताला झिंजण्या आला. त्याला समजेना की काय घडते. परत त्यांनी गदा उचलली आणि भगवंताच्या डोक्यात हाणली. परत त्याला हाच अनुभव आला की भगवंत जागचे हल्ले नाहीत, शांत उभे आहेत आणि माझ्या हाताला झिंजण्या येत आहेत, लागतंय. त्याला समजेना की काय आहे. त्यांनी भगवंतावरती अनेक प्रहार केले, भगवंतावर काहीही परिणाम होत नव्हता. भगवंत शांत उभे होते आणि प्रहार करून 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 असं झालं की दंतवक्राला थकवा यायला लागला. दंतवक्राने गदा खूप घट्ट पकडली होती, त्याच्या हातामधून रक्त यायला लागलं. इतकी घट्ट त्यांनी पकडली होती का तर सुटू नये. कारण जेव्हा जेव्हा तो गदा त्वेषाने मारायचा ती गदा मागे यायची. लोखंडावर आपटल्यावर काय होणार, तशा प्रकारचं. म्हणून तो अजून घट्ट पकडायचा. पण या गोष्टीमुळे असं घडलं की त्याच्या हाताची सगळी सालं निघून गेली, रक्त यायला लागलं, संपूर्ण शरीराला कंप सुटला, घाम आला आणि काही वेळाने त्याला थकवा पण आला. कारण तो एक बाजूने फक्त प्रहार करतोय करतोय करतोय, भगवंत शांतपणे उभे आहेत, काहीही होत नाही भगवंताला. आणि त्याच्यामुळे त्याला थोडासा राग पण आला आणि अपमान पण त्याला वाटलं की काय हे, माझा इतका पराक्रम असून मी इतकं सगळं करूनसुद्धा याला काहीच कसं होत नाही आहे. त्याला समजे ना. परंतु अपमानाचा जो काही भाग आहे त्याच्यामुळे त्याला बघायची पण इच्छा नाही. तो गदा फिरवत राहिला. शेवटी भगवंतालाच त्याची दया आली आणि भगवंताने विचार केला की आता ह्याला आपण आपला थोडासा शक्तीचा भाग दाखवूया. आणि म्हणून भगवंताने त्याला जवळ येऊ दिलं आणि फक्त एकच हाताचा एकच ठोसा त्याला मारला आणि एक ठोसा फक्त मारला आणि तो जमिनीवर पडला. भगवंताचा हात म्हणजे काय साधा आहे का. अर्थात तो जमिनीवर पडला. परत उठून उभा राहिला. परत एकदा त्याने आपल्या हातात गदा घेतली. अक्कल आली नव्हतीच, येणार नव्हतीच, प्रश्नच नाही आहे. त्याचा काळच जवळ आला होता. परत एकदा तो भगवंताच्या दिशेने आला आणि मग भगवंताने विचार केला की आता त्याला आपण यमसदनास पाठवायला पाहिजे. आणि भगवंताने आपली आवडती गदा जी आहे ती हातात घेतली. गदा एवढ्यासाठी घेतली की समोरचा शत्रूसुद्धा आहे तो गदेने लढतो आहे. तो ज्या शस्त्राने आपल्याशी लढतो त्या शस्त्राने आपण लढायला पाहिजे. हे धर्मयुद्ध आहे. म्हणून भगवंताने त्याच्याकडून सगळे नियम पाळले, सगळ्या युद्धनीतीच्या गोष्टीचा वापर केला, युद्धाचे नियम सगळे पाळले. हातात त्यांनी पण एक गदा घेतली, कौमुदीने त्याची आवडती गदा घेतली आणि त्या कौमुदिकी गदेने एकच प्रहार दंतवक्राच्या छातीवर केला आणि अर्थात एका प्रहाराने संपूर्ण सगळा रक्तस्राव झाला आणि तो जमिनीवर पडला. त्याची छाती फुटून गेली आणि अर्थात तो काही क्षणामध्ये निष्प्राण झाला. आणि निष्प्राण झाला आणि काय घडलं असेल, जे शिशुपालाच्या वेळेस घडलं तेच आता पण घडलं. शिशुपाल जेव्हा मृत्यू पावला तेव्हा त्याच्या शरीरातून एक ज्योत आली होती जी भगवंताच्या शरीरात गेली. आणि या ठिकाणी पण हेच घडलं की दंतवक्र मृत्यू झाला पण त्याच्या शरीरातून एक अतिशय सूक्ष्म परंतु अतिशय तेजस्वी अशी एक ज्योत बाहेर आली आणि ती भगवंताच्या शरीरात गेली. कारण अर्थात हेच होतं की जय विजय यांना जो शाप होता त्या शापाच्या अनुसार त्यांनी हा जन्म घेतला होता. एकाने जयाने अगोदर एक जन्म घेतला आणि हा दुसरा घेतला होता आणि त्याचा उद्धार भगवंताच्या हातून होणार होतं हेही ठरलं होतं. आणि त्यामुळे भगवंताच्या हस्ते वध झाल्यावर त्यांचा उद्धार झाला आणि म्हणूनच त्याची आत्मा जो आहे तो भगवंतामध्ये सामील झाला किंवा एकत्र झाला. आणि हे सगळं दृश्य सगळ्या जगाने बघितलं. दोन्ही वेळेस शिशुपालाचा वध पण सर्वांसमोर झाला होता आणि दंतवक्राचा वधसुद्धा अर्थात सगळ्या समोर झाला होता. सगळे यादव तिथे होते, सगळे इतरही सैनिक होते, सर्वांसमोर ही घटना घडली. दंतवक्राचा उद्धार झाला. त्याचा भाऊ तिथे जवळ होता. काही बोध घेतला नाही.
भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी परत एकदा भगवंताची निर्भत्सना करण्याचं काम आपल्या अंगावर घेतलं. परत एकदा त्यांनी भगवंताची निर्भत्सना केली आणि म्हणाला की तुझा वध माझ्या हस्तून होणार आहे, म्हणून कदाचित असं घडलं असेल. पण बघ आता माझा पराक्रम. त्याचं नाव होतं विदुरथ. आणि हातात तलवार घेऊन तो अर्थात भगवंतावर चालून आला. भगवंताने त्याला येऊ दिलं आणि आपलं सुदर्शन चक्र फक्त प्रगट केलं आणि त्या सुदर्शन चक्राने एका क्षणामध्ये विदुरथाचा वध झाला नव्हे, त्याचासुद्धा उद्धारच झाला. अर्थात पण यावेळेस ज्योत निघाली नाही किंवा ज्योत विलीन कृष्णामध्ये झाली नाही, कारण तो एक वेगळ्या प्रकारचा भाग होता आणि त्यामुळे त्याचा वध झाला हे मात्र नक्की. पण ज्या ज्या लोकांचा वध भगवंताच्या हस्तून झाला त्या सर्व लोकांना अर्थातच त्यांचं कल्याण झालं, त्यांचा उद्धारच झाला. अशा प्रकारे भगवंतांनी त्यांच्या या जन्मामध्ये त्यांना ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या त्यातल्या काही गोष्टी त्यांनी आता केल्या. जसं दंतवक्राचा वध करणं हा एक खूप महत्त्वाचा भाग होता, कारण ह्याच्यासाठीच ते भगवंतांनी अवतार घेतला. बाकीच्यांचा वध जो आहे तो आपण म्हणतो ना की एक काम माझं मुख्य, बाकीची छोटी आहेत, तशी इतरांचा वध करणं भगवंतासाठी छोटं काम आहे. मुख्य म्हणजे हा दंतवक्र होता, याचा वध करायचा होता, शिशुपालाचा वध करायचा होता, जरासंधाचा करायचा होता. हे सगळे प्रमुख लोक होते. बाकीच्यांचा वध करणं काय भगवंत काय करणार नव्हते, ते बाकी लोकच करणार होते आणि काहीच केलं नाही. बाकी सर्व कौरवांचा वध त्यांनी पांडवांचाच वापर केला. कुठेही त्यांनी स्वतः काहीही केलं नाही. सगळ्यांना फक्त त्यांनी इतरांना कामाला लावून वध करायला लावला. आणि अशा प्रकारे भगवंताने हा त्याचा महत्त्वाचा भाग जो आहे तो या ठिकाणी केला आणि दंतवक्राला त्यांनी जे आहे ती सद्गती प्राप्त करून दिली आणि त्याच्या जोडीला त्याचा जो भाऊ होता विदुरथ याचासुद्धा उद्धार केला. हे सगळं इथे युद्ध चालू आहे. त्यावेळेस बलराम दादा काय करत होते हा एक भाग आहे. त्याच्याविषयीचा जो काही भाग आहे तो अर्थात आपण पुढे ऐकूया की या युद्धामध्ये अजून काय गोष्टी घडल्या आणि काय काय घडत होत्या आणि काय घडणार होतं. याचा पुढचा भाग आपण अर्थात उद्याच्या भागेमध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक 146 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.